नमस्कार श्रोतेहो. आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेचा असा अध्याय पाहणार आहोत, जो आपली श्रद्धा, विचार आणि जीवनशैली उघड करून दाखवतो. अध्याय 17वा, श्रद्धात्रय विभाग योग. या अध्यायात श्रीकृष्ण भगवान सांगतात, माणूस जसा विश्वास ठेवतो, तसाच तो बनतो. आपली श्रद्धा कशी आहे, यावरच आपलं बोलणं, खाणं, पूजापाठ आणि संपूर्ण जीवन अवलंबून असतं. चला तर मग श्रद्धेचं खऱ्या अर्थाने स्वरूप समजून घेऊया. अर्जुन श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो, हे कृष्ण, काही लोक शास्त्र न पाळता फक्त श्रद्धेने पूजा करतात. त्यांची श्रद्धा कोणत्या गुणात मोडते? हा प्रश्न आजच्या काळात फारच महत्त्वाचा आहे. आज अनेक लोक म्हणतात, मनापासून केलं की पुरेसं आहे. पण कृष्ण सांगतात, श्रद्धा मनापासून असावीच, पण विवेकातून असली पाहिजे. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, श्रद्धा 3 प्रकारची असते. कारण माणसाचा स्वभाव 3 गुणांनी बनलेला असतो. सत्वश्रद्धा, रजस श्रद्धा, तमश्रद्धा. श्रद्धा स्वभावातून येते आणि स्वभाव गुणांवर अवलंबून असतो. एक सात्विक श्रद्धा. सात्विक श्रद्धा असलेली व्यक्ती शांत, नम्र, करुणामय, शुद्ध विचारांची, देव, गुरु, शास्त्र यांवर श्रद्धा ठेवणारी असते. ती देवपूजा करते, अहंकार न ठेवता, दाखवण्यासाठी नाही तर आत्मशुद्धीसाठी. दुसरं राजस श्रद्धा. राजस श्रद्धा असलेली व्यक्ती फळाची अपेक्षा ठेवते, प्रतिष्ठेसाठी पूजा करते, लोकांनी पाहावं म्हणून व्रत करते. ती म्हणते, हे केलं तर मला ते मिळेल. इथे श्रद्धा आहे, पण त्यामागे इच्छा आणि अहंकार आहे. तिसरं तामस श्रद्धा. तामस श्रद्धा असलेली व्यक्ती अंधश्रद्धेत अडकलेली असते, चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी असते, इतरांना त्रास देणारी असते, स्वतःला आणि इतरांना हानी पोचवणारी असते. अशी श्रद्धा अंधाराकडे नेणारी असते. कृष्ण भगवान सांगतात, आपण काय खातो याचा आपल्या मनावर आणि श्रद्धेवर थेट परिणाम होतो. भगवान पुढे आहाराचे प्रकार सांगतात. पहिला आहे सात्विक आहार, म्हणजे ताजं, सात्विक, हलकं आणि पोषक. असा आहार आयुष्य वाढवतो, मन शांत ठेवतो, बुद्धी स्पष्ट करतो. दुसरा राजस आहार, म्हणजे अति तिखट, खारट, फार गरम, उत्तेजक. असा आहार राग वाढवतो, अस्वस्थता निर्माण करतो. तिसरा तामस आहार, म्हणजे शिळं, कुजलेलं, अतिप्रक्रिया केलेलं. असा आहार आळस, अज्ञान आणि नकारात्मकता वाढवतो. आता आपण यज्ञ, तप आणि दान यांचे 3 प्रकार काय आहेत ते जाणून घेऊया. पहिला आपण यज्ञ याचे 3 प्रकार जाणूया. यज्ञ म्हणजेच कर्म. यामध्ये आहे पहिलं सात्विक यज्ञ, म्हणजे कर्तव्य म्हणून आणि अपेक्षेशिवाय केलेले यज्ञ. दुसरं राजस यज्ञ, फळाच्या अपेक्षेने केलेलं यज्ञ. तिसरं तामस यज्ञ, शास्त्राविरुद्ध अज्ञानातून केलेले यज्ञ. नंतर आपण तप याचे 3 प्रकार जाणून घेऊया. तप म्हणजे तपश्चर्या. त्यात पहिला प्रकार आहे सात्विक तप, म्हणजेच शरीर, वाणी, मन यांचं शुद्धीकरण. दुसरं आहे राजस तप, म्हणजे दाखवण्यासाठी आणि अहंकारासाठी केलेलं तप. तिसरं तामस तप, म्हणजे स्वतःला किंवा इतरांना त्रास देणारं तप. त्यानंतर आहे दान. दानाचे आपण 3 प्रकार पुढे जाणून घेऊया. एक सात्विक दान, योग्य वेळी योग्य व्यक्तीला अपेक्षेशिवाय केलेलं दान. दुसरं राजस दान, प्रतिष्ठेसाठी केलेलं दान. तिसरं आहे तामस दान, म्हणजे अयोग्य ठिकाणी अविचाराने केलेलं दान. कृष्ण भगवान सांगतात, ओम तत्सत हे ब्रह्माचे 3 शब्दाचं रूप आहे. ओम म्हणजे परमसत्य, तत् म्हणजे अहंकाराचा त्याग आणि सत म्हणजे शुद्ध अस्तित्व. सात्विक कर्म नेहमी ओम तत्सत या भावनेतून केलं जातं. भगवान पुढे स्पष्ट सांगतात, श्रद्धेविना केलेलं कर्म न फलदायी असतं, न टिकणारं असतं,
न पूजा, न दान, न तप, श्रद्धा नसेल तर सगळं व्यर्थ आहे. या अध्यायातून आपल्याला मिळणारे धडे म्हणजे एक, श्रद्धा जीवन घडवते. दुसरं, श्रद्धा गुणांवर अवलंबून असते. तिसरं, आहार विचार बदलतो. चौथं, कर्म कसं केलं जातं याला अर्थ आहे. पाचवं, अहंकाररहित भक्ती श्रेष्ठ आहे. सहावं, विवेकाशिवाय श्रद्धा अंधारात नेते. तर मित्रांनो, अध्याय 17व्याचा सार असा आहे, की श्रद्धा स्वभाव घडवते, स्वभाव जीवन घडवतो, सात्विक श्रद्धा उन्नतीकडे नेते, राजस श्रद्धा बांधते आणि तामस श्रद्धा अधपतन करते. श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, तू जसा विश्वास ठेवतोस तसाच तू बनतोस. मित्रांनो, आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझी श्रद्धा कोणत्या गुणात आहे? श्रद्धा बदलली की जीवन बदलतं. श्रद्धा शुद्ध झाली की मार्ग स्पष्ट होतो. जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सोलफुल लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच श्रीकृष्ण भगवानांचे उपदेश आपल्या जीवनात नक्कीच आणा. जय श्रीकृष्ण.